Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn exercise of the static electricity lesson, and this lesson is from your 7th standard science book. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा एक्सरसाइज बघतोय. पण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे स्थिर वीज. तर या स्थिर वीज म्हणजे काय आणि त्याच्यापासून निर्माण होणारे सगळेच प्रश्न आपण आज इथे बघतोय. तर हा एक्सरसाइज सोडता आपण आपला अभ्यास पण पूर्ण करून घेऊयात. आणि या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसतील. मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातनं आहे. सो पूर्ण व्हिडिओ न स्किप करता बघा. पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक्स. तर आपल्याला इथनं ऑप्शन चूज करायचं. एक्झाममध्ये बऱ्यापैकी तुम्हाला असेच प्रश्न असतील. सो ह्या फिल इन द ब्लँक्स आपण सोडवायला सुरुवात करूया. देर इज ऑलवेज रिपल्शन बिटवीन लाईक चार्जेस. म्हणजे आपण प्लस प्लस रिपल्शन होणार आहे, प्लस मायनस मायनस रिपल्शन होणार आहे. पण जर प्लस आणि मायनस एकत्र आले तर काय होणार आहे? अट्रॅक्शन होणार आहे. सेकंड फिल इन द ब्लँक इज डॅश डॅश इज रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इन अ ऑब्जेक्ट. तर त्याचं उत्तर आहे डिस्प्लेसमेंट ऑफ निगेटिव्ह चार्ज. जेव्हा निगेटिव्ह चार्जचं डिस्प्लेसमेंट होतं त्यावेळेस काय होतं की इलेक्ट्रिक चार्ज तयार होतो, म्हणून मग डिस्प्लेसमेंट ऑफ निगेटिव्ह चार्ज. थर्ड आहे सी, अ लाइटनिंग कंडक्टर इज मेड अप ऑफ कॉपर स्ट्रिप. सो आन्सर इज कॉपर. डी, plastic does not get electrically charged easily by rubbing. So answer is plastic. E, there is always attraction when opposite electric charges come near each other. आपण पहिल्या fill in the blank च्या वेळेस बोललो होतो. So there is always attraction. Opposite इलेक्ट्रिक चार्जेस म्हटलं की अट्रॅक्शन आहे आणि सेम असेल तर मग रिपल्शन असतं. इतकं लक्षात ठेवा म्हणजे कायम बरोबर येईल तुमचं. सो नेक्स्ट आहे, a charge object can be detected with an electroscope. सो इलेक्ट्रोस्कोपच्या साह्याने आपण चार्ज ऑब्जेक्ट डिटेक्ट करू शकतो. क्वेश्चन 2 आता बघूयात. क्वेश्चन 2, एक्सप्लेन वाय इट इज नॉट सेफ टू गो आउट विथ अन अम्ब्रेला वेन देअर इज हेवी रेन, लाइटनिंग और थंडर. म्हणजे काय की मुसळधार पाऊस, खूप जोरानं विजा चमकतायत किंवा कडकडतायत आणि छत्री घेऊन बाहेर जाणं योग्य का नाहीये हे आपण आता इथे स्पष्ट करून सांगायचंय. सो याचा आन्सर लिहूयात. जनरली द सेंट्रल रॉड ऑफ अन अम्ब्रेला इज मेटॅलिक विथ अ पॉइंटेड टिप ॲट द अप्पर एक्स्ट्रीमिटी. बऱ्याचदा छत्र्या, आता ही छत्री अशी आहे की मोठी छत्री ज्याला वरती टोक आलेलं असतं मेटल रॉडचं, तर त्या छत्रीबद्दल आपण बोलतोय. आणि जर टोकेरी छत्री असते ना, ज्याचं सेंट्रल रॉडचा वरचं टोक वरती आलेलं असतं एकदम छत्रीच्या. मोरेवर द रिब्स ऑफ अम्ब्रेला आर ऑल्सो मेड अप ऑफ मेटल्स. आणि जो छत्र्यांचा ढाचा असतो तो खास करून हा मेटलचाच असतो. अँड वेन देअर इज हेवी रेन अलॉंग विथ अ लाइटनिंग, म्हणजे खूप मुसळधार पाऊस पडतोय आणि प्रचंड विजा कडाडत आहे. अँड थंडर, द लाइटनिंग स्ट्राईक कॅन बी अट्रॅक्टेड टुवर्ड द अम्ब्रेला. मग अशा वेळेला आपल्या छत्रीकडे ती वीज अट्रॅक्ट होऊ शकते. अँड दिस अट्रॅक्शन इज बिटवीन द अपोजिट चार्जेस. कारण आपण हे फिल इन द ब्लँकच्या वेळी पण शिकलो होतो की अट्रॅक्शन कधी होतं, अपोजिट चार्जेस असतील त्यावेळेस होतं. त्यामुळे इथे प्लस आणि मायनस चार्जेसमुळे काय होतं की अपोजिट इलेक्ट्रिक चार्जेस कम नियर टू ईच अदर. And this attraction between the opposite charges on the cloud and the umbrella, since our body is a good conductor of electricity and we may get a forceful shock. And this can be lethal too. In order to avoid a hazard, it is not safe to go out with an umbrella when there is heavy rain. So अशा प्रकारे आपल्याला आता कळलेलं आहे की अम्ब्रेला म्हणजे छत्री बाहेर घेऊन पावसात किंवा कडाडत्या विजांमध्ये तर जाणं पूर्णपणे चुकीचं आहे. आणि आपली बॉडी गुड कंडक्टर असल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात शॉक बसू शकतो. ओके, थर्ड क्वेश्चन आहे, आन्सर इन युअर ओन वर्ड्स. ए, हाऊ विल यू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम लाइटनिंग. तर 3 उपाय तुम्ही करू शकता, अजूनही आता ॲड करू शकता. डोंट टेक शेल्टर अंडर ट्री, डोंट गो आउटसाइड इन हेवी रेन, स्टे अवे फ्रॉम कॉन्क्रीट फ्लोअर्स ऑर वॉल्स. कारण कॉन्क्रीट फ्लोअर आणि वॉल्स हे पण मेटल्स बनलेले असतात त्यामुळे. हाऊ आर
चार्जेस जनरेटेड. चार्जेस कसे जनरेट होतात किंवा आपण प्रभार म्हणतो कसे तयार होतात. आन्सर घ्या. वेन टू ऑब्जेक्ट्स आर रब्ड अगेन्स्ट इच अदर. आपण पुस्तकात प्रयोग पाहिला होता की कुठले दोन ऑब्जेक्ट रब केल्यानंतर काय होतं. द निगेटिव्ह चार्ज ऑन वन ऑफ द ऑब्जेक्ट इज ट्रान्सफर टू अदर ऑब्जेक्ट अँड मेकिंग द सेकंड ऑब्जेक्ट टू एक्वायर negative charge and the first object becomes positively charged, and due to loss of negative charge, charges are generated. C question. In a lightning conductor, what provision is made for spreading the electricity into the ground? सो द लाइटनिंग कंडक्टर मध्ये काय प्रकारची प्रोव्हिजन केलेली असते ते आपण बघूयात. लाइटनिंग कंडक्टर म्हणजे विजांपासून धोका निर्माण होतो घरांना किंवा द लाइटनिंग कंडक्टर म्हणजे आपल्या विजेपासून वाचण्यासाठी आपण काय प्रकारे प्रोव्हिजन करू शकतो यासाठी खास लाइटनिंग कंडक्टर असतो की जो विजेला थेट जमिनीमध्ये पास करतो. तो कसा तयार केलेला असतो ते बघा. लाइटनिंग कंडक्टर कन्सिस्ट ऑफ अ लॉंग कॉपर स्ट्रिप. वन एंड ऑफ दिस forked and the forked end is placed at the highest part of the building. हायेस्ट पार्ट का, कारण वीज पडली तर त्याच्यावरच पडली पाहिजे यासाठी. अँड द अदर एंड ऑफ द स्ट्रिप इज कनेक्टेड टू अ प्लेट ऑफ अ कास्ट आयर्न. In a pit dug in the ground and coal and salt are filled. The iron plate is placed upright in the pit. Some provision is also done to pour water into it. This is to help in spreading the quickly into the ground. Why do farmers stick on iron staff into the ground while working in the field in rainy condition? आता जर तुम्हाला या सी क्वेश्चनचं जर उत्तर समजलं असेल लाइटनिंग कंडक्टरचं तर तुमच्या लक्षात येईल की फार्मर जे स्टिक आयर्न स्टाफ जो जमिनीमध्ये काढून ठेवतात त्याचं कारण काय तर ते पण काय काम करतं, लाइटनिंग कंडक्टरचंच काम करतं. तर आपण याचं उत्तर बघूयात. तुमच्यासाठी समजायला आणि उत्तर लिहायला खूप सोपं जाईल. तर तुम्हाला लाइटनिंग कंडक्टर कळालंय तर हा आयर्न स्टाफ बद्दल पण कारण सहज समजेल. An iron staff work like a lightning conductor. It protection from a lightning strike. When farmers stick an iron staff into the ground, the surrounding area is also protected from lightning. कारण हा सराउंडिंग एरिया फार महत्त्वाचा. घरावरती लाइटनिंग कंडक्टर केल्यानंतर वीज जमिनीत पास होते, पण शेतामध्ये काम करताना पावसाळ्यात काम करावंच लागतं. भात शेती वगैरे असे काही गोष्टी असतात की ज्याला शेतात काम करणं भागच आहे. मग अशा वेळेला जर हा आयर्न स्टाफ जमिनीत असेल तर बाकी सगळीच लोक प्रोटेक्ट राहतात. ई बघूयात आपण आता क्वेश्चन. वाय इज लाइटनिंग नॉट सीन एव्हरी डे ड्युरिंग द रेनी सीझन. आता दुसरा प्रश्न आपल्या मनात लगेच आला, त्याचं उत्तर पण आपण बघूयात की प्रत्येक वेळी आपल्याला काही वीज कडाडताना किंवा पडताना दिसत नाही. वेन देअर इज अ इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस ऑन व्हेरी लार्ज स्केल. लार्ज स्केलवरच इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस झाला तरच वीज तयार होते. Then only there is possibility of lightning. Rest of the time such condition may not be there. Therefore lightning is not seen every day during the rainy season. Next question is, what are the characteristics of a static electric charge? म्हणजे स्थिर विजेचे काय वैशिष्ट्य आहेत हे आपण आता सांगायचे. So answer is characteristics of a static electric charge. The charge is developed only where friction occurs. हे कायम लक्षात ठेवायचं. मग ती वीज असो किंवा आपल्या कपड्यावरती आपल्याला एकदम करंट बसणं असो की कुठलीही गोष्टीमध्ये फ्रिक्शन महत्वाचं आहे, हे वैशिष्ट्य आहे. अँड द चार्ज डेव्हलप आफ्टर रबिंग टू अनलाईक ऑब्जेक्ट. आणि सगळ्यात महत्वाचं काय, टू अनलाईक ऑब्जेक्ट इज इक्वल अँड ऑफ अ डिफरंट टाईप. म्हणजे जसं की आपण म्हणतो हातावर घासणं किंवा कपडे घासणं किंवा काहीतरी घासलं जाणं, दॅट इज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. द कंबाईंड टोटल ऑफ बोथ द चार्ज इज 0. अँड द थर्ड इज द स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज इज ऑफ अ शॉर्ट ड्युरेशन. आणि हा जो स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज असतो तो शॉर्ट ड्युरेशनसाठीच असतो फक्त. फिफ्थ क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डॅमेज कॉज्ड बाय लाइटनिंग अँड हाऊ विल यू क्रिएट अवेअरनेस टू प्रिव्हेंट इट. म्हणजे वीज पडल्यानंतर काय काय प्रकारे नुकसान होतं आणि ते न होण्यासाठी जनजागृती कशी करता येईल, आपण ह्याच्याबद्दल उत्तर लिहायचं आहे. डॅमेज कॉज बाय लाइटनिंग. पहिले डॅमेजेस बघू काय काय होतं. देअर इज अ ग्रेट डॅमेज टू द ट्रीज, building etc. and the trees burn and the property is destroyed.
म्हणजे झाडं आणि घरं यांना खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज होतो वीज पडल्यामुळे. द इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स इन द हाऊस बिकम युजलेस. ज्या घरावर वीज पडते त्यातले इलेक्ट्रिक इक्विपमेंट काय होतात? युजलेस होतात. आता अवेअरनेस आपल्याला काय करता येईल आपण बघूया. वन शुड नॉट मूव्ह आउट ऑफ द हाऊस वेन देअर इज थंडर अँड लाइटनिंग. People should be made aware about the safety during such times. One should not go into the water. One should not stand under a tree or go to the spaces. म्हणजे मोकळ्या जागेत किंवा झाडाखाली उभं राहायचं नाही आणि पाण्यातही जायचं नाही. कारण पाणी, झाड हे सगळे काय आहे? गुड कंडक्टर. आपण स्वतः गुड कंडक्टर आहोत कारण वीज ही जमिनीत पास होते मग अशा वेळेला. सो अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी आपण करायच्या नाही. अवेअरनेस आपण करू शकतो. आता आपला इथे स्वाध्याय कंप्लीट झालेला, एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ओके, आणि काही क्वेश्चन असेल तर कमेंट करा. तो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.